We will see next part of practice set 1.3. Question number 4. In question 4, there are set A. Elements of A are A equal to 1, 3, 2, 7. Write any three subset of set A. Subset, we know subset means phi is a subset of every set. Then singleton 1 is a subset of A set. Singleton 3 is a subset of set A. Singleton 2 is a subset of set A. Singleton 7 is a subset of set A. Now pair of two sets 1, 3. This is the subset of A. 1, 2 subset of set A. 2, 7 subset of set A. Then 3, 7 subset of set A. Now pair of three elements 1, 3, 2. 1, 3, 2 is a subset of set A. 1, 2, 7. 1, 3, 7. 3, 2, 7. And last one is 1, 3, 2, 7 means set A is a subset of set A. आता या ठिकाणी पहा सबसेटचा मीनिंग काय, याच्यातले सर्वच्या सर्व एलिमेंट ए मध्ये पाहिजेत तर त्याला सबसेट असं म्हणतात. आता 1 आहे, 1 सर्व पूर्ण त्याच्यात आहे म्हणून हा सबसेट आहे, हा सबसेट असे सर्वच्या सर्व ए चे सबसेट येतील. फाय सुद्धा प्रत्येकाचा सबसेट असतो. फाय इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. नाउ क्वेश्चन नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, सेकंड क्वेश्चन हा अगदी म्हणजे ओरली सॉल्व करण्यासारखा आहे. क्वेश्चन नंबर 5. राइट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. या ठिकाणी आपल्याला सबसेट रिलेशन लिहायचंय. आपल्याला काही सेट्स दिलेले आहेत. पी सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. P for set of all residents in Pune. Resident in Pune. M for resident in MP. I for resident in Indore. B for resident in India. And H for resident, set of all resident in Maharashtra. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सबसेट रिलेशन लिहायचंय. सबसेट रिलेशन म्हणजे काय, एखाद्या सेट मधले सर्वच्या सर्व एलिमेंट मोठ्या सेट मध्ये असतील किंवा दुसऱ्या सेट मध्ये असतील तर तो लहान सेट हा मोठ्या सेटचा काय असतो, सबसेट असतो. आता या ठिकाणी पहा, पुणे कुठे येईल, पुणे महाराष्ट्रात येईल म्हणजे नक्कीच काय येईल, पी इज अ सबसेट ऑफ एच. पुन्हा पी चं रिलेशन, पुणेचं रिलेशन कुणाशी होईल, इंडियाशी होईल कारण पुणे भारतात आहे. पी इज अ सबसेट ऑफ बी. पुन्हा महाराष्ट्राचं रिलेशन इंडियाशी तयार होतंय. देअरफॉर एच इज अ सबसेट ऑफ बी. हे झालं या तिघांबद्दल. आता बघा एमपी, इंदोर हा एमपी मध्ये येतो म्हणून आय इज अ सबसेट ऑफ एम. पुन्हा एमपी हा इंडियात येतो. Therefore, M is a subset of Bharat, India. Again, Indore is a subset of India. I is a subset of B. या पद्धतीने आपल्याला सबसेट रिलेशन लिहिता येईल. क्वेश्चन नंबर 6. And second question number 5. Which set can be universal set for the above set? आता यांचा जर विचार केला आपण, पुणे, एमपी, इंदोर, इंडिया, महाराष्ट्र या ठिकाणी युनिव्हर्सल सेट नक्कीच इंडिया इज द युनिव्हर्सल सेट. इंडिया इज द युनिव्हर्सल सेट. इंडिया हा युनिव्हर्सल सेट येईल कारण सर्वात मोठा सेट म्हणजे काय असेल त्या ठिकाणी तर इंडिया असेल म्हणून इंडिया या सेटचा काय असेल, युनिव्हर्सल सेट. मुळात युनिव्हर्सल सेट म्हणजेच काय, सर्वात मोठा असलेला सेट. क्वेश्चन नंबर 6. Which set of numbers could be the universal set for the sets given below? आपल्याला काही सेट्स दिलेले आहेत, त्यांचा युनिव्हर्सल सेट कोणता असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, ए सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5,
B set of multiple of 7, multiple of 7, आणि त्याच्यातला C आहे सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12, multiple of 12, and which set of the numbers could be the universal set for the given below. जर आपण विचार केला मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5, 10, 15 या पद्धतीने येतील, म्हणजे थोडक्यात याचा युनिव्हर्सल सेट काय असू शकतो. सोल्युशन युनिव्हर्सल सेट कुड बी, युनिव्हर्सल सेट कुड बी कॅपिटल एन, हे आपल्याला सेट ऑफ नॅचरल नंबर्स मधले घेता येतील, किंवा मल्टिपल ऑफ 7 हे सुद्धा सेट ऑफ नॅचरल नंबर्स मधले घेता येतील, किंवा मल्टिपल ऑफ 12 हे सुद्धा नॅचरल नंबर मधले घेता येतील. जसं एन मधले असतील तसे ते कोणत्या याच्यातले असू शकतात, होल नंबर्स मधले सुद्धा असतील डब्ल्यू मध्ये, किंवा सेट ऑफ इंटिजर्स मध्ये सुद्धा हे एलिमेंट्स येतील. मल्टिपल ऑफ 5, मल्टिपल ऑफ 7, मल्टिपल ऑफ 12 तिघांपैकी म्हणजे तिघच्या तिघ आन्सर्स हे तुमचे करेक्ट असेल. त्याच्यातला सेकंड क्वेश्चन और सेकंड पार्ट. Second, P set of integers which is multiple of 4. P set of integers multiple of 4. T set of all even square numbers. Set of all even square numbers. जर आपण विचार केला मित्रांनो तर याचं सुद्धा आन्सर काय येईल, इंटिजर्स. इंटिजर्स सुद्धा कुठून येतील, नॅचरल नंबर्स मधून येतील, 4 चे मल्टिपल असलेले, किंवा इव्हन स्क्वेअर नंबर ते सुद्धा नॅचरल नंबर मधून येतील, किंवा होल नंबर्स मधून सुद्धा येतील, किंवा स्वतः इंटिजर्सच्या सेट मधून सुद्धा हे येतील. म्हणून दोघांचे आन्सर्स काय येतील, नॅचरल नंबर, होल नंबर अँड इंटिजर्स. नाउ क्वेश्चन नंबर 7. लेट ऑल द स्टुडंट ऑफ क्लास of a class is the universal set. क्लास मधल्या सर्व स्टुडंटचा सेट म्हणजे युनिव्हर्सल सेट असं म्हणता येते. युनिव्हर्सल सेट मीन्स स्टुडंट्स ऑफ ऑल स्टुडंट इन अ क्लास. ऑल स्टुडंट्स इन अ क्लास. क्लास मधल्या सर्वच्या सर्व स्टुडंटचा सेट म्हणजे युनिव्हर्सल सेट असं त्यांनी सांगितलं आपल्याला. लेट ए बी द स्टुडंट हु सेक्युअर 50% और मोर मार्क्स इन मॅथमॅटिक्स. ए स्टुडंट सेक्युअर ग्रेटर दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स. देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आपल्याला कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे. आता या ठिकाणी जर विचार केला आपण ए सेट ऑफ यू सेट ऑफ ऑल स्टुडंट इन अ क्लास ए सेक्युअर ग्रेटर दॅन और इक्वल टू 50% मार्क. आता हे जे आहेत ए मधले सेट 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असलेल्या मार्क्सचा सेट मार्क्स असलेला सेट. मग आता कॉम्प्लिमेंट मध्ये काय असतो, याच्यातले इलेमेंट आपण ड्रॉप करतो, उरलेले याच्यातले इलेमेंट घेतो. आता यू मध्ये कोणते इलेमेंट आहेत, 50च्या बिलोचे पण आहेत, 50च्या अबवचे पण आहेत. म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ ए मध्ये काय येतील, आपल्याला विचारलेलं काय आहे, फाइंड द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. कोणता येईल तो, तर सेट ऑफ स्टुडंट गेटिंग लेस दॅन 50% मार्क्स. सोल्युशन A complement means set of students getting less than 50% marks. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला प्रॅक्टिस सेट 1.3 हा पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर काही ऑपरेशन्स आहेत सेट्स वरच्या त्या आपण पाहू. ऑपरेशन्स ऑन सेट्स अत्यंत सोपा टॉपिक आहे. ऑपरेशन्स ऑन सेट्स. फर्स्ट ऑपरेशन इंटरसेक्शन ऑफ सेट. इंटरसेक्शन ऑफ सेट्स.
If A and B are two sets, if A and B are any two sets, then the intersection of A and B means find out the common elements. दोघांमधल्या कॉमन एलिमेंट्सचा सेट म्हणजे इंटरसेक्शन असतो. इंटरसेक्शन आर डिनोटेड बाय A इंटरसेक्शन B. या पद्धतीने सिम्बॉल आहे इंटरसेक्शनचा. रीड एज A इंटरसेक्शन B. मीनिंग ऑफ इंटरसेक्शन इज फाइंड आउट दी कॉमन एलिमेंट्स. दोघं सेट्सच्या दरम्यानचे कॉमन एलिमेंट्स म्हणजेच इंटरसेक्शन सेट असतो. आता या ठिकाणी A इंटरसेक्शन B इज इक्वल टू, आता कॉमन एलिमेंट म्हणजे दोघांमध्ये असलेले एलिमेंट कोणते कोणते येतील ते 2 आणि 3, 2,3. आता याला जर आपल्याला, हे झालं लिस्टिंग मेथडने, याला जर आपल्याला रोस्टर किंवा रूल मेथडने लिहायचं असेल तर A इंटरसेक्शन B इज इक्वल टू X सच दॅट X बिलॉंग्स टू A अँड X बिलॉंग्स टू B. X हा A मध्ये पण असायला हवा, X हा B मध्ये सुद्धा असायला हवा. म्हणजे पहा 2 हा A मध्ये सुद्धा होता आणि B मध्ये सुद्धा होता, 3 हा A मध्ये सुद्धा होता, 3 हा B मध्ये सुद्धा होता. म्हणजे दोघांमधला एलिमेंट असायला हवा, त्याला इंटरसेक्शन असं म्हणतात. दुसरा पार्ट युनियन ऑफ सेट्स. युनियन ऑफ टू सेट्स. Union of two sets. Let A and B are any two sets, then union of A and B is A union B. Union is denoted by this symbol A union B. Read as A union B. आता युनियन मध्ये काय करायचं आपण, तर सर्वच्या सर्व म्हणजे A मधले एलिमेंट सुद्धा आणि B मधले एलिमेंट सुद्धा लिहायचे. आता सुरुवातीला मी काय करतो, A सेट संपूर्ण लिहून टाकतो 1 2 3 4. B मध्ये असलेले 5 6 7, 5 6 7. आता B मध्ये 4 सुद्धा होता, परंतु आपण रिपिटेशन्स अवॉइड करतो म्हणजे टाळतो, त्याच्यामुळे मी 4 लिहिला नाही. तो A मध्ये ऑलरेडी लिहिला गेलेला आहे. Therefore, A union B is equal to 1 2 3 4 5 6 7. आता याला लिस्टिंग मेथडने लिहिलं आपण. याला जर आपण रूल बाय रूल मेथड लिहायचं म्हटलं, X such that X belongs to A or X belongs to B. तर X हा A मधला आणि B मधला म्हणजे दोघांमधले सर्वच्या सर्व एलिमेंटचं कलेक्शन, त्याला युनियन असं म्हणतात. सर्वांना एकत्र करून लिहिणे त्याला युनियन असं म्हटलं जातं. त्याचा पुढचा पॉइंट आहे डिसजॉइंट ऑफ सेट. आता डिसजॉइंट म्हणजे नेमकं काय, थर्ड पॉइंट, डिसजॉइंट सेट्स. इफ A and B are two sets 1 2 3 4 and set B is 6 7 8 9. जर आपण विचार केला दोघांमध्ये एकही एलिमेंट कॉमन नाही, 1 2 3 4 6 7 8 9. दोघांमध्ये जर एकही एलिमेंट कॉमन नसेल तर त्या दोन सेटला डिसजॉइंट सेट असं म्हणतात. इफ ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट A and B are different or no element is common, then these two sets are called as disjoint set. Therefore, set A and B are called as disjoint set. A आणि B ला disjoint set असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे या सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर दोन सेट्स लिहिलेले आहेत मी. नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे त्यांच्यात असलेले एलिमेंट्स 1 2 3 4. Therefore, number of elements means number of A is equal to 4. Number of elements is denoted by n A. जर सेट A ने डिनोट केला आहे तर A लिहितोय आपण. जर सेट B ने डिनोट केलेला असेल तर नंबर ऑफ B is equal to also 4. नंबर ऑफ B किती येईल तर 4 येईल. आता या ठिकाणी नंबर ऑफ A युनियन B, A युनियन B जर काढला मी, A युनियन B
A union B 1 2 3 4 comma 6 7 8 9. Therefore number of A union B is equal to number of A union B 1 2 3 4 5 6 7 8. आता मी यांच्यातला इंटरसेक्शन घेतो. A इंटरसेक्शन B इज इक्वल टू A इंटरसेक्शन B. आता यांच्यात कोणताच एलिमेंट कॉमन नाही, थोडक्यात हे डिसजॉइंट सेट आहेत. म्हणजे काय आला फाय. देअरफॉर नंबर ऑफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 0. आता याच्यात एक रिलेशन तयार होतं. रिलेशन काय तयार होतं? नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 सोडविण्यासाठी हा फॉर्म्युला फार महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणतेही दोन सेट घ्या, हा फॉर्म्युला व्हेरीफाय होतो का आपण घरी अभ्यासायचा आहे. हा तुम्हाला आजचा होमवर्क असेल. नंबर ऑफ A युनियन B इज इक्वल टू नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. आपल्या मनातले दोन सेट घ्यायचे. पहिले काय करायचं? A सेटचे नंबर ऑफ एलिमेंट लिहायचे, B सेटचे नंबर ऑफ एलिमेंट लिहायचे. नंतर त्या दोघांचा इंटरसेक्शन घ्या, युनियन घ्या, दोघांचे एलिमेंट काउंट करा. जर हे LHS आणि RHS सॅटिस्फाय झाली तर तुमचं आन्सर करेक्ट. जर नाही झालं तर तुमचं आन्सर रॉंग असेल. आपल्याला हे घरी अभ्यासायचं आहे. खरोखर हा फॉर्म्युला सॅटिस्फाय होतो का ते बघायचं आहे. आणि हा फॉर्म्युला प्रॅक्टिस सेट 1.4 साठी अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे. इफ नंबर ऑफ A इज इक्वल टू 15, number of A is equal to 15, number of A union B is equal to A union B is equal to 29, number of A intersection B is equal to A intersection B is equal to 7. Then find the number of B is equal to question mark. आताच आपण पाहिलं, we know that number of A union B is equal to number of A plus number of B minus number of A intersection B. Number of A union B that is 29. ज्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूच्या बिलोला त्यांची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, त्यांची किंमत ठेवायची. नंबर ऑफ A that is 15. नंबर ऑफ B आपल्याला फाइंड करायचा आहे, त्याच्यामुळे नंबर ऑफ B जसाच्या तसा असेल. नंबर ऑफ A इंटरसेक्शन B that is 7. 29, 15 minus 7, answer is 8 plus number of B. आता या ठिकाणी पॉझिटिव्ह 8 तो इकडे येताना निगेटिव्ह होईल नंबर ऑफ B. देअरफॉर नंबर ऑफ B इज इक्वल टू 21. हे असेल त्याचं फायनल आन्सर. फक्त केलं काय, आपण या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत गेलो, आपल्याला नंबर ऑफ B मिळाला. नाउ फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 2. इन अ हॉस्टेल देयर आर 125 स्टुडंट. Total number of student in a hostel 125. Total number of students in a hostel is equal to 125. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करण्याची सर्वात मेन मेथड म्हणजे काय? ज्या दिलेल्या गोष्टी आपण रीड करत असतो त्या म्हणजे लिहायच्या आहेत आपल्याला, तरच तुम्हाला हा विषय सोपा वाटेल. अन्यथा जर एक्झाम्पल मोठं दिसलं तर तुम्ही त्या ठिकाणीच घाबरा. मोठ्या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्याची ही मेन मेथड आहे. ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्या फक्त मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये लिहिण्याचा आपण प्रयत्न करूया. आता बघा, पहिली लाईन जी दिलेली होती ती मी लिहिली. आउट ऑफ 80 स्टुडंट ड्रिंक टी, 60 स्टुडंट कॉफी. आता या ठिकाणी दोन विद्यार्थी दिसत आहेत. काही विद्यार्थी चहा पिणारे आहेत, काही विद्यार्थी कॉफी पिणारे आहेत. दोघांना मी काय करतो? A आणि B मध्ये डिवाइड करतो. लेट A स्टुडंट्स drink tea. Therefore number of A is equal to 80. त्या ठिकाणी ड्रिंक पिणाऱ्यांची संख्या दिलेली आहे आपल्याला 80. Therefore number of A is equal to 80. And 70 student drink coffee. Let B students drink coffee. Therefore number of B is equal to 70. पुढे काय म्हणता येते? अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी. आता टी आणि कॉफी कॉमन एलिमेंट म्हणजे थोडक्यात काय आला तर इंटरसेक्शन आला. A इंटरसेक्शन B ड्रिंक्स बोथ टी अँड कॉफी.
Therefore, number of A intersection B is equal to 20. आता आपल्याला माहिती आहे, we know that number of A union B is equal to number of A plus number of B minus number of A intersection B. Substitute values, number of A 80, number of B 70, number of A intersection B that is 20. 80 plus 70, 150 minus 20. Answer is 130. आता या ठिकाणी आपण नंबर ऑफ ए युनियन बी याचं आन्सर काढलं 130. नंबर ऑफ ए युनियन बी, ए म्हणजे काय एज्युम केला होता आपण, ड्रिंक टी. बी काय एज्युम केलेला आहे, ड्रिंक कॉफी. म्हणजे थोडक्यात चहा आणि कॉफी दोघं पिणाऱ्यांची संख्या आपण कॉमन एलिमेंट ड्रॉप करतो युनियन मध्ये. दोघं पिणाऱ्यांची संख्या किती आली, 130. चहा आणि कॉफी मिळून. आता त्या हॉस्टेलमध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत, 125. तर मग आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी, देयरफॉर number of students who do not drink tea or coffee is equal to number of A union B minus total number of students in hostel, that is 130 minus 125. 5 स्टुडंट, फक्त 5च विद्यार्थी असे असतील की ते चहाही घेणार नाहीत आणि कॉफीही घेणार नाहीत.